वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. सावता महाराज आपलं कृषी कर्म हे करत होते आणि ते कर्म करत असताना भगवंताला ते आवडलं. भगवान भक्ताची जी वाटचाल असते, जे अनुष्ठान असतं, त्या अनुष्ठानाचं पावलोपावली अनुसरणही करतो, त्याचं स्मरण करतो. तो तिष्ठे भावभक्ती देखून या, ती भक्ताची भावभक्ती पाहून तो भक्ताजवळ सारखा येतो. भक्ताला सोडून त्याला एकट्याला राहवत नाही. तर या प्रकारे तो येतो. अनेक भक्तांच्या घरी तो आलेला. सावता महाराजांच्या घरी त्याला काय यावं वाटणार नाही. सावता महाराजांनी आपली शेती भगवंत समजून भगवंतच या रूपाने नटलेला आहे या अवस्थेवर जाऊन केलेले. काल आपण ते पाहिलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा रे. सर्वत्र ते भगवान पाहत होते आणि आपली शेती ते करत होते. भगवंताला देखील आपला भक्त जे करतो त्याला वाटतं आपणही काही त्याला करू लागावं, त्याला मदत करावी, आपल्यापर्यंत जेवढं होईल तेवढं आपण करावं. म्हणून भगवंतही प्रत्येक संतांच्या घरी भक्तांच्या घरी गेलेला आहे आणि भक्त जे करत असतील तर ते करू लागलेलं आहे. रोहिदास महाराजांच्या घरी चर्म रंगवण्याचं काम केलं. कबीर महाराजांच्या मागे सेल विणण्याचं काम केलं आहे की नाही. म्हणून सजन कसायाचं मांस विकण्यासारखं काम केलं देवाने. देवाला ती लाज वाटली नाही. तसंच सावता महाराजांच्या घरी देवाला काय यावं वाटणार नाही. माया सावत्याच खुरपू लागे, माया सावत्याच खुरपू लागे, माया सावत्याच खुरपू लागे, माया सावत्याच खुरपू लागे, माया सावत्याच खुरपू लागे. उंच नीच काहे, उंच नीच काहे, उंच नीच काहे जन भगवान. उंच नीच काहे, नीच काहे, नीच काहे, नीच काहे जन भगवान. उंच नीच काहे, नीच काहे, नीच काहे, नीच काहे, नीच काहे जन भगवान. उंच नीच काहे, नीच काहे, नीच काहे, नीच काहे, नीच काहे जन भगवंत. सावता महाराजांच्या घरी देवाला यावंसं वाटलं आणि सावता महाराज जे आपलं कृषी कर्म करत होते त्याबरोबर खुरपताना सावता महाराज दिसून आले. देवाला वाटलं आपण खुरपदेव आपल्याबरोबरच घेऊन आले. सावता महाराज जे करतात तिथे जर दुसरं नसेल तर मग आपण काय करायचं. म्हणून खुरपू लागे सावत्यासी, उणे येऊ नेदे भक्तासी. खुरपू लागे सावत्यासी. सावता महाराजांबरोबर खुरपण्याचं काम केलं. शेती करताना खुरपणी ही महत्त्वाची आहे. पीक आपल्या हातात यावं असं जर वाटत असेल तर खुरपणी करायलाच पाहिजे. तण काय असतं, तण सर्व पीक धोक्यात आणतं आणि तणाला वाढही खूप असते. वाईटाला खूप वाढ असते. चांगलं पीक आपण पाणी देऊनही जगत नाही आणि काँग्रेस किती आवर्षण झालं तरी मरत नाही. इतर गवतं किती उगवत आहेत तसं शेतीमध्ये जे गवत उगवतं ते गवत तण खाई धन अशी शेतकऱ्यांची म्हण आहे. तण खाई धन. ते तण पीक येऊ देत नाही म्हणून ते तण काढणं आवश्य असतं. शेती जर करायची असेल तर तण निवडलंच पाहिजे. निवडावे तण शेती करावी, शेती करावी, शेती करावी. निवडावे तण शेती करावी, राखण करावे, राखण शेती करावे, राखण. निवडावे तण
शेती करावी राखण. निवडावे खडे तरी दळण ओझ घडे, नाहीतरी नासोनी जाय कारण आळस उरे हाय. तर शेतकऱ्याने शेती करत असताना तण काढलंच पाहिजे. तण पिकाला धोक्यात आणतं. तण पुन्हा शेतीतला कस ओढून घेतं. पिकावर जोर येऊ शकत नाही, पीक चांगलं वाढू शकत नाही आणि अपेक्षित त्याप्रमाणे उत्पादने मिळू शकत नाही. म्हणून वारंवार खुरपणी करावी लागत असते, वारंवार करावी लागते. त्या दृष्टीने सावता महाराज आपली शेती करताना भाजीपाला हे फुलं हेच त्यांचं करणं असताना खुरपायचं काम करायचे. त्याबरोबर भगवान यायचे आणि खुरपू लागायचे. माळ्या सावत्यास खुरपू लागे. ती शेती सावता महाराज खूप भगवंत पाहून भगवंताचं मनोमन स्मरण करून ते करत असत. सर्व आपली शक्ती, सर्व आपली साधना ही शेती करत असताना भगवंताचं अधिष्ठान मानून, भगवंताची उपस्थिती मानून त्याप्रमाणे सावता महाराजांनी ती केली. भगवान ती करू लागले. भगवंताला भक्ताचं कोणतंही काम करण्याचा आनंद वाटतो, कोणतंही काम करण्याचा. त्याला ती लाज वाटत नाही. तैसे ते माझे करत रे जाणी जे कायसे निहीन लजे तयाचे नेमी. भगवान म्हणतात त्याचं काही करण्यात मला लाज वाटत नाही. अशी भगवंताने आपली स्थिती केली. स्थितीमध्ये भगवान पाहत होते. सर्वत्र त्यांना मानवामध्ये, चराचरामध्ये, सर्व भूतांमध्ये त्यांना देव दिसत होता. संतांची कसोटीच आहे. संत म्हणायचं कोणाला तर सर्व भूतामध्ये एक वासुदेव जो पाहतो, आपल्या अहंतेचा नायनाट करून सर्व भूतामध्ये वासुदेव पाहणारा तोच खरा संत आहे, साधू आहे, तो निका साधू आहे असं ओळखावं. इतर सर्व मायाबद्ध आहेत. नामदेवरायांनी खूप सुंदर संतांचे स्वरूप सांगितले. सर्व भूती पाहे एक वासुदेव, सर्व भूती पाहे एक वासुदेव, सर्व भूती पाहे एक वासुदेव. पुसोनी आठाव, पुसोनी आठाव आंचे संत साधू ओळखावानिका, दोषी संत साधू ओळखावानिका. पुसोनी आठाव आंचेला दोषी संत साधू ओळखावानिका, दोषी संत साधू ओळखावानिका. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनी आठावा अहंतेचा, तोच संत साधू ओळखावा निका. त्या पद्धतीने सावता महाराज या कसोटीला होते. सर्व भूतामध्ये, प्राणीमात्रामध्ये त्यांना परमात्मा हा दिसत होता, पाहत होते. पाहे तिकडे बापमाय, विठ्ठल आहे रखुमाय. सावता महाराजांच्या या सर्वत्र परमात्मा आहे ह्या अनुभूतीची कसोटी देवाने नामदेवरायांच्या लक्षात आणून दिलेली आहे. छोटासा तो प्रसंग आपल्याला सांगतो. आपल्याला पुढे ते ज्ञानोबरायांच्या याच्यात सांगायचाच आहे तो भाग, परंतु इथे त्याचा संबंध बागचा न सांगता फक्त नामदेवराय इथे संत सभेमध्ये कच्चे ठरले. जनाबाईने निर्णय लगेच जाहीर करायला सांगितला. परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लगेच सांगणं गरजेचं असतं, नाहीतर मुलांमध्ये शंका निर्माण होत असतात. रिझल्ट लगेच जाहीर करा जनाबाईंनी सांगितलं. त्यावेळेला गोरोबा काकांनी निर्णय दिला. गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई, शून्य भरी नाही भाजली कुठे. कच्चा आहे म्हणून
नामदेवरायांना कच्चं ठरवलं. नामदेवराय निघून आले, देवाकडं आले. देवाला म्हणतात मी कच्चा आहे का? हो म्हणे कच्चा आहे. का? माझ्या यथार्थ स्वरूपाची तुला ओळख नाही. काय म्हणता देवा तुम्ही? ते तसंच म्हणत होते, तुम्ही तसंच म्हणता काय? त्यांनी मला या प्रकारे ठरवलं, तुम्ही तसंच म्हणता. तुमची काय ओळख नाही मला? मी चांगला ओळखतो तुम्हाला, लहानपणापासून बालपणापासून मी ओळखतो. आपल्याला सर्व भाग माहीत आहे. त्यावेळेला देव म्हणतात नाही ओळखत ना मग तुम्हाला, नाही ओळखत. कसं नाही ओळखत? तू केव्हा येईन, कुठे येईन, कधी ये, बघ मी ओळखतो की नाही. बरं म्हणे परीक्षा घेऊ. 3 परीक्षा घेतलेल्या आहेत देवाने नामदेवरायांच्या. तर पहिल्या परीक्षेमध्ये आता काय करायचं? नामदेवराय म्हणतात तू केव्हा ये ना, कसा ये बघ मी तुला ओळखतो की नाही. म्हणे पण तू ओळखलं की नाही, मी आलो की नाही, याला साक्षीदार नको का कोणी? म्हणे मग कोण साक्षीदार? त्यावेळेला देवाने सूचित केले नाव सावता महाराजांचं. नामदेवरायांना म्हणतात नामदेवा, ही कसोटी जी घेतली जाईल त्यात तू म्हणशील नाकुबूल होशील, मानणार नाहीस, तर कोणी साक्षीदार असला की साक्षीदारावर केस सुटत असते. साक्षीदाराला फार महत्त्व आहे, म्हणून आपण याला साक्षीदार ठेवूया. म्हणे ठेवा. म्हणे कोण साक्षीदार? म्हणजे साक्षीदारही योग्यच पाहिजे. तो साक्षी निवडला देवाने, तो सावता महाराज. सावता महाराज आपण याला साक्षीदार म्हणून ठेवू. सावता महाराजांना बोलून घेतलं. सावता महाराज आले. देवाने सांगितलं अशा अशा प्रकारे नामदेव कच्चा ठरलाय की नाही? हो म्हणे. तर त्याला गुरु कर आपण म्हणतो, पण तो मानत नाही. गुरु करून काय? तुमची मला ओळख आहे की? म्हणे माझी ओळख नाही. नाही देवा, तू केव्हा ये, कुठे? मग सावता महाराज म्हणू लागले हरकत नाही देवा. नामदेव म्हणतो ना, मग घ्या ना कसोटी, घ्या परीक्षा तुम्ही, या तुम्ही केव्हा बघा नामदेव ओळखतो की नाही म्हणतात. हो म्हणे मी साक्षीदार त्याला. हो कबूल केलं. आणि देवाने नामदेवरायांना सावता महाराजांना सांगितलं आता एक करा, तुम्ही जरा पुढे चला, वेणुनाद त्या ठिकाणी जा. म्हणजे वेणुनाद हे ठिकाण जे आहे ते भगवंताचं क्रीडांगण आहे, खेळण्याचं ठिकाण आहे, क्रीडांगण वेणुनाद. तुकोबारांचा एक सुंदर गोडाभंग आहे की भीमातीर कसं धन्य धन्य आहे, इथे चंद्रभागा सरोवर कसं आहे, पद्मतीर्थावर विठ्ठलवीर कसे आहेत, आणि इथे क्रीडास्थळ कोणतं आहे. धन्य धन्य भीमातीर, धन्य धन्य भीमातीर, धन्य धन्य भीमातीर, धन्य धन्य भीमातीर. चंद्रभागा सरोवर, चंद्रभागा सरोवर, चंद्रभागा सरोवर, चंद्रभागा सरोवर. पद्मतीर्थी विठ्ठल वीर, पद्मतीर्थी विठ्ठल वीर, पद्मतीर्थ विठ्ठल वीर, पद्मतीर्थ विठ्ठल वीर. क्रीडास्थळ वेणुनाद, क्रीडास्थळ वेणुनाद,
धन्य धन्य भीमा तीर 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 पद्मावती विठ्ठलवीर धन्य धन्य भीमा तीर धन्य धन्य भीमा तीर धन्य धन्य भीमा तीर चंद्रभागा सरोवर पद्मतीर्थी विठ्ठलवीर क्रीडास्थळ वेणुनाद. ते क्रीडास्थळ होतं भगवंताचं. अवघा अनिला परिवार गोपी गोपाळांचे भार. आणि मग खेळ खेळण्याकरता त्या वेणुनादला जाणं. तेव्हा भगवान म्हणताय नामदेवा सावता महाराज तुम्ही तिथे जा वेणुनादामध्ये थांबा तिथे मी येतोच थोडंसं माझं आवरून. नामदेवराय म्हटले ठीक आहे मला ओळखायचं आहे नामदेवा. सावता महाराज परीक्षक साक्षी आहेत आणि परीक्षकही आहेत. हो म्हणे या तुम्ही मागून द्या कधी या कसं या या मी ओळखणार. हे नामदेवरायने सावता महाराज तिथे वेणुनादला जाऊन थांबले. भगवान जे आले त्यांनी असा वेश धारा मलंगाचा वेश धारण केला. एक मलंग बनले. उंच टोपी काय तो अंगरखा काय कशी ती वेगवेगळे आणखी वस्त्र अंगावर काय ही गुडगुडी पुन्हा हे ओढायला. आणि त्याचप्रमाणे एक झोळी काखेमध्ये एक कुत्री बरोबर घेतली कुत्री. आणि असे फिरत फिरत आले. आल्यानंतर नामदेव पाहतात हे कोण आले बा विचित्र. देव यायची वेळ झाली. आता देव आपल्या इथे येणार आहे. आपण एवढ्या करता हे स्थान निवडलं देवाने. इकडं कोणी येण्याचं काय प्रसंग नाही प्रश्न नाही म्हणून इकडं आलं. हे कशाला इकडं आलंय. आता देव येणार आहेत इकडे. हे मध्ये चालं जाऊ दे. हे फिरस्ती लोक असतात येणार जाणार काय त्याचा विचार करायचा. नामदेवराय सावता महाराजाला म्हणतात देव आता येणार आहे इकडे आणि हे बघा सोंगीत आलं मध्ये. आता आपल्याला जो भक्तीचा आनंद लुटायचा देवाला आपल्याला इथे गप्पा मारायच्या जे काही करायचं हे मध्ये आलं. पण आता दुसरीकडं पुन्हा जागा बदल नाही बरं नाही. जे ठरलंय तिथंच विसावा कुठं नाश्ता कुठं ठरलेल्या ठिकाणी झालं पाहिजे. नाहीतर जर बदलला तर जे येणारे दुसरे असतात त्यांना मग ते सापडत नाही ना. अडचणी निर्माण होतात. तरी आपल्याला इथून तर जाता येणार नाही. वेणुनाद ठरलेलं आहे. हा आता इथे आला. ते सोंग पाहून नामदेवराय म्हणू लागले काय हे विचित्र आले इथे. ए इकडे कशाला आला. तुला तिकडे गावात नाही जाता येत का. तुला काय मागायचं असेल काय करायचं असेल भीक मागायची असेल किंवा कुठलं काय इकडं काय मिळणार आहे तुला. इकडं काय आहे जा तिकडं गावाकडे. नाही म्हणे आता गाव फिरून आलोय मी. मला आता भूक लागली मी इथे आता जेवणार आहे. इथं हा म्हणे पाणी आहे ना इथे. पाणी आहे इथे जेवणार आहे पाणी आहे. नामदेवरायाने कपाळाला हात लावला. आता देवाने तर हे ठिकाण सांगितलं. देव इथं येणार आहे हे सोंग आलं इथं म्हणे. देवाने हे रूप धारण केलेलं आले तिथे. नामदेवरायांनी काय ओळखलं नाही. तो मलंग वेशात असणारा भगवान म्हणतो आहे आता मला इथे जेवायचं. तुम्हाला जेवायचं का. जेवा म्हणे माझी भरपूर भिक्षा आहे माझ्याकडे. प्रत्येकाचा तुकडा तुकडा एवढा हे भरपूर. हे बघा जोळे कसे ते तुकडे ते त्याने काढले. एक ताट काढलं. आता खायचं कशाबरोबर. ए कुत्रे इकडे. त्या कुत्रीला हाक मारली. ती कुत्री आली. आता ती कुत्री कोण नव्हती ती कामधेनू होती. भगवंताने सांगितलं ए आता भाकरी खायची मला दूध दे. त्या कुत्रीने लगेच दूध दिलं बा. इतकं ते भरलं. दुसरंही भरलं. त्या चिळकांड्या उडाल्या.
इकडे यायला लागल्या म्हणे ही कुत्री विचित्रच वेगळी, या गाई म्हशीपेक्षा किती दूध देते स्वतःहून देते. काय ह्या लोकांकडे कुठून आली ही, कोण नसतो कुत्री कशी आणलेली, कोणती जात आहे, कुठली आहे. म्हणे ह्या कुत्रीचं दूध आणि त्याच्यात हे खातोय शेळी तुकडे, ते चुरले त्या दुधात हे केले आणि म्हणतायत खायचं का तुम्हाला, या भरपूर आहे म्हणे, आपल्या ठिकाण नाही पुरल, भरपूर आहे. जा नामदेव म्हणला काय हे विचित्र, आपण आम्हालाही म्हणतो खायला या खायला या, नाही म्हणे तुझं तू खा. सावता महाराजांना तुम्ही कोण, हे कोण, म्हणे मी नामदेव आहे, देवाच्या जवळचा आहे, देवाची भक्ती करणार आहे. तुम्ही, म्हणे मी आरणचा आहे, पण देवाकडे इकडे येत असतो, वारीला येत असतो, ज्या वेळेला देवाला आठवण होईल त्यावेळेला मी येत असतो. मी सावता माळी आहे, नामदेव शिंपे आहेत. बरं चला ना खा ना मग, का झालंय तुमचं, नसेल झालं तर खा, भरपूर आहे माझ्याकडं. नाही अको काय बोलतो रे आम्हाला तू, नामदेवराय म्हणले नको तुझं तू खा. मग सावता महाराजांचं काय तसं दिसे ना, म्हणून सावता महाराजांना म्हणू लागले भगवान, का हो सावतोबा या की तुम्ही खायला, तुम्हाला भूक असेल ना, तुम्ही आरणहून आलात ना, लांबून म्हणतात तिकडचे तुम्ही आरणचे, या ना तुम्ही खायला या. आणि त्यानंतर ही गुडगुडी उडू आपण म्हणे. तुम्हाला गुरगुडी माहीत आहे का, गुरगुडी ओढलेली आहे का, नामदेवा तू, नाही म्हणे मी नाही म्हणे, याला गुरुची गोडीच नाही, गुरगुडी नाही, गुरुची गोडी नाही, असं आहे त्याला, नाही गुरगुड्यावर. सावता तुम्हाला आवडते, हो म्हणे मला आवडते. नामदेवराय म्हणला हे काय बिघडले, हे असं काय म्हणताय. त्यावेळेला सावता महाराजांना हाक मारली मलंगाने या भगवंताने, या तुम्ही खा, काय खास दूध आहे, काय चव आहे, अशी चव कुठल्याच तुमच्या गायची का कुठल्याच दुधाची लागणार नाही, इतकी गोडी आहे या दुधामध्ये. या हो म्हणे, मलाही जीभ माझी लाळ घोटते आहे. मनात म्हणतात ती कामधेनू आहे, कामधेनूचं दूध आजपर्यंत कधीही घेतलेलं नाही, या जर्स्याचं खाण्यातच आपलं पिण्यातच येईल. खास गावरान गाई, देशी गाई नव्हे, ही कामधेनू आहे. सावता महाराजांची इच्छा झाली आणि भगवान म्हणतायत कामधेनूचं दूध मिळणार आहे आणि भगवंताच्या हातचा प्रसाद मिळणार आहे. सावता महाराज म्हणले मला खावंसं वाटते. नामदेवराय म्हणतात काय बिघडलं काय म्हातारे, हे काय करताय असं. अरे मी जाहीर करेल, सांगाल तिकडे सावता महाराज बाटले, हे ते कसलं दूध प्यालं, त्या मलंगाचं कसलं ते खाल्लं आणि हे बाटलं म्हणे. आता याला आपल्या वारीत आपल्या याच्यात हे करू घ्यायचं नाही, कोणाच्या याचं कसं खात आहे या प्रकारे. नामदेवराय सावता महाराज म्हणले, सावता महाराज म्हणले तू काय म्हण, पण मला तर इच्छा झाली वा, मला ते खावं वाटतंच आहे, तर मी खाणार. सांगू नको तू, नाही म्हणे मी सांगणार, आवर्जून सांगणार, प्रत्येक कीर्तनात सांगणार, जिथे तिथे मी जाहीर करणार, सांगणार. या प्रकारे सावता महाराज थांबा जरा, देव येतील, आपण जरा ते काय म्हणतील जरा विचार करा ना. नाही म्हणे देवाचं जाऊ दे, पण मला हे खावं वाटतंच, काय म्हणाल ते म्हणाल, ऐकून घ्यायचं, गप राहायचं. सावता महाराज उठले आणि ते लागलेले आहे. तर सावता महाराजांना एक वेगळा भगवंताच्या दर्शनाचा आनंद मिळतो आहे. त्यात रममान झालेले नामदेवा, अरे खास आहे, चांगलं आहे, म्हणजे तू बिघडला ते बिघडला, मला आता बिघडायचं आहे का, चाल मी आता जातो देवालाच सांगतो. नामदेवराय तिथून निघाले, गेलेले आहेत. आणि मग सावता महाराजांना देव झालं, सर्व निघालेले आहेत. देव गेले आपल्या आता येतील नामदेव. नामदेव म्हणे, नामदेवराय म्हणतात अजून काय येईना, काय अडचण आली काय कळलं, जाऊ द्या,
जाऊ आपण देवाजवळच, का आला नाही म्हणून. नामदेवराय देवाजवळ आले आणि देवाला म्हणतात, देवा किती वेळ वाट पाहिली रे, पुढे जा म्हटलं, मागून येतो म्हटलं आणि आला नाहीस तू. म्हणे मी आलो होतो की. मी कधी आले होते? म्हणे तिथे नाही का आलो, तुम्हाला म्हटलं चला जेवण कर म्हणून. म्हणे तो मलंग होता. अरे तो मलंग कोण होता? तो मीच होतो. मीच मलंग बनून आलेलो होतो. मला कुठे ओळखलं होतो? आणि असं कसलं रूप धारण करून आला, असं कसं काय? अरे कोणते कपडे घालू दे पण ओळखायला पाहिजे ना तू. मला ओळखायला पाहिजे ना. मला ओळखलं नाही याचा अर्थ असा आहे, तुला हा बोध नाही, माझ्या यथार्थ स्वरूपाची तुला जाणीव नाही. माझं जे यथार्थ स्वरूप आहे ते सर्व व्यापक, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, तो नाही ऐसा ठा उरला से कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, असं माझं ते व्यापक स्वरूप, सर्वत्र मीच भरलेलं आहे. सर्व प्राणी मात्रामध्ये मीच कोंदून भरलेलं आहे. हे माझं स्वरूप आहे. कुठे तुला ती जाणीव येते? कुठे तू मला ओळखतो? या प्रकारे म्हणे देवा हे कसलं तरी रूप घेऊन तू आला, जाऊ दे आता, तू आणखी परत ये, बघ मी ओळखतो की नाही. दुसरी परीक्षा सावता महाराजांनी सांगितलं, नामदेवा मी तुला म्हणत होतो ना, पण तू ऐकलं नाही माझं. आणि मग तू हे कुठं खोलून दाखवले की हा देव आहे, ही कामधेनू आहे. अरे मग त्याच्याकरता तर परीक्षा होती. कोणत्या रूपात आल्यानंतर मला तू ओळखशील का? तू काय म्हटलं होतं, तुम्ही कोणत्या रूपात आणि केव्हा या, कसं या, मी तुम्हाला ओळखेल. कुठे ओळखलं तू? सावता महाराजांनी ओळखलं मला, म्हणून ते सोडून, तुला सोडूनही माझ्याबरोबर जेवण करायला तयार झाले, खायला तयार झाले. त्यांनी ते खाल्लं, त्यांनी ओळखलं, ते पाहत आहेत, ते जाणतायत मी सर्वत्र भरलेलं आहे. माझी ओळख त्यांना आलेली आहे, तुला ती नाही. म्हणून गुरुगुडी तू गुरु कर, हे आमचं म्हणणं आहे. आणि मला काय वाटत नाही तुम्हाला वाटतं तसं. दुसरी परीक्षा घेतली. दुसऱ्या परीक्षेत पठाण होऊन आले भगवान. पठाण होऊन आले, तरवाल, भाले, सर्व शस्त्र आणि ओस दर्जीनामा को पकडो याप्रमाणे ओरडतायत आणि तिथून घोड्यावर बसून आलेले आहेत. नामदेवराय म्हणतात, देव यायची वेळ झाली नाही. हे काय आलं? तिथेच वेणू नादलाच सावता महाराज आणि नामदेवराय थांबलेले. तेच ठिकाण, तेच ठरलेलं. तर या प्रकारे पठाण वेशात आलेले ते नामदेवराय म्हणतात, ते कोण आले मला पकडो म्हणते. कसं काय आता? देव यायची वेळ झाली नाही हे म्हणते, हे मी पकडो म्हणते. मला पकडून कुठं नेईल? काय होईल? सावता महाराज म्हणतात, काय होईल ते होईल, पाहू आपण. नाही म्हणे, तुम्ही काय पाहता? विषयाची कुठं परीक्षा पाहिजे असते का? थांबायचं नाही म्हणे, जाईल तिकडेच, नाही तर हा काय करून टाकील. पकडो म्हणते, कुठं नेऊन काय करील? नामदेवराय तिथून पळताहेत. इकडे येतोय का? नामदेवराय पळून बाजूला गेले आणि जाऊन पुढे पाहू सावता महाराजांना म्हणतात, चला. नको, तो तुम्हाला माझ्याबरोबर इकडे. आणि मला तुझ्यासारखं काय पळवतं आहे का? तुझ्यासारखं मला चालता येईल का? मी म्हातारा आहे, मला नाही जमायचं. काय होईल ते होईल माझं. तो पठाण काय करेल ते करेल, पण मी आता पळत नाही, येत नाही. तुला जायचं तर जा. आणि जातो. नामदेवराय पळून आले. उंच तिकडे बाजूला जाऊन पाहत राहिले काय होते. तर तो पठाण सावता महाराज बसले, आनंद लुटलेला आहे आणि निघून चाललेले आहेत. निघाले त्यावेळेला नामदेवराय म्हटलं, बरोबर मी पळून आलो, बरं झालं. सावता महाराजांनाही घेऊन गेलं ते आता पठाण. आता काय व्हायचं? सावता महाराजाचं कसं व्हायचं? मी सोडून आलो, देव एखाद्याला मला रागावतील का? नामदेवा, त्या सावता महाराजांना तू सोडलं तर काय करावं? त्या पठाणाने नेलं काय नो आता सावता महाराजांना कुठं? देवाकडं धावत धावत येत आहेत आणि देवाला म्हणतात, देवा
तुम्ही तर आले नाही, पण तो एक पठाण कोण आला आणि तो आम्हाला पकडत होता, म्हणे नामादर्जी को पकडो म्हणत होता. काय मी केलं, कशा करता तू, काय म्हणजे काय, अरे कोण होता तो पठाण, काय माहीत नाही कोण. भगवान म्हणतात अरे तो मीच होतो. म्हणे देवा तुला असं काय वाटतंय, कशा करता तुम्ही, कोणतं रूप कसं धारण करून येता, कसं काय मी ओळखणार. म्हणूनच भगवान म्हणतात तू मला ओळखत नाही. हे सर्व प्राणी मात्र मी निर्माण केले आणि ते माझ्यातच स्थित आहे, मी त्यांच्यामध्ये आहे आणि या सर्व भूतामध्ये असणारा मी, त्या मला तू कुठे ओळखतो. हे व्यापक ज्ञान तुझ्या ठिकाणी नाही आहे, म्हणून तू गुरु करायला पाहिजे असं म्हणतायत. तिसरी परीक्षा घेतली. तिसऱ्या परीक्षेला शेवटी नामदेवराय नापासच झाले. एक कसला तरी अमंगल वेश धारण केला देवाने आणि नामदेवराय म्हटले होते तू एकटं येऊ नको देवा, रुक्मिणीला आण म्हणजे मी ओळखेल जरा, काय माझ्या लक्षात येईल, रुक्मिणीलाही घेऊन ये. भगवंताने ते अमंगल रूप धारण केलं आणि पत्नीबरोबर ती रुक्मिणी म्हणून घेतलेली आहे. कुत्रीबरोबर घेतले, कोंबडे घेतले, वेगवेगळे असे पशु घेतले, एक हंडी घेतली, एक गाढव घेतलं आणि आलेले आहेत तिकडून चाललेले आहेत. काय करायचं. भगवान रुक्मिणीला म्हणतात ते आपल्या पत्नीला तो म्हणतो आहे का ग इथे स्वयंपाक करायचा, काही इथे पाणी आहे, इथे स्वयंपाक करू, जेवण करू, मग पुढे जाऊ. म्हणे काय हरकत नाही, तिथेच मांडलं. नामदेवराय म्हणतात इथं काय मांडलं, तिकडे जाणं कुठं, तुम्हाला हेच दिसले का जागा, आम्ही इथे येतो, देव येणार आहे, इथे एकांत ठिकाण आहे, हे फिरस्ती येतात आणि कुठे काय असं उगीच ताप देतात, काही कळत नाही. आमचं चाललंय, तुला पाहिजे असेल तर जेवण कर आमच्याबरोबर. अरे मला म्हणतो पुन्हा जेवण कर. त्याने ते उतरवलं सामान, हंडी एक घेतली ती ठेवली आणि ते कुत्र कापलं त्याच्यात टाकलं, कोंबड्या कापल्या त्याच्यात टाकले. हंडी भर करो, हंडी पुरी हंडी मुझे चाहिए, पुरा हंडी भरून जेवण मला पाहिजे, खूप भूक लागलेली आहे, कमी चालणार नाही. हे भरत नाही ना, दुसरी काप, तिसरी काप, चौथी काप, ते कापतंय, ते काय भरत काय. तो अमंगल भगवान तो काय म्हणू लागलं, नाही भरत काय नाही, ओ कौन बैठा है उसी को लावो काटून. नामदेवराय म्हणतात आता एवढ्या कोंबड्या कापल्या, एवढं सर्व कापलं, आता हा आपल्याला कापायचा आणि यात टाकायचा काय. आता देवाची भक्ती आपल्याला करायची, इथे थांबायला नको, नाही तर काय प्रसंग ओढवेल सांगता येत नाही. तिथून निघाले नामदेवराय, पळत आले. तिन्ही परीक्षेत नापास झाले, देवाला ओळखू शकले नाही. सावता महाराज हे पुराव्याला होते. सावता महाराजांनी सांगितलं की नामदेवा तू ओळखत नाही, मी ओळखलं, मी त्यांच्याबरोबर जेवण केलं आणि ते कोण होतं, काय होतं, ही सर्व मायावी लीला देवाने आपली दाखवली. ती मायावी लीला पाहून तू ओळखला नाही, पण मायेच्या पलीकडे असणारा तो परमात्मा, तो अंतरात्मा आहे, ही तुला जाण नाही. याकरता तू गुरु करायला पाहिजे, म्हणजे सर्व प्राणी मात्रात, सर्व भूतामध्ये तुला परमात्मा दिसू शकेल. या प्रकारे सावता महाराजांनी सांगितल्यानंतर देवाने सांगितलं की नामदेवा 3 परीक्षा झाल्या, नापास झाला, आणखी कुठे पाहायचं, तर जाता. मग विसोबा खेचराकडे गेले. साक्षात्कार झाल्यावर पुन्हा देवाने परीक्षा घेतली. त्या चपात्या तयार केलेल्या उचलल्या, कुत्र्याच्या रूपात भगवान आले आणि घेऊन चालले. तेव्हा नामदेवराय तुपाची वाटी घेऊन मागे लागले. देवा अहो तसे खाऊ नका, तूप घ्या मग खा.
त्यावेळेला कुत्र्याच्या वेशात असणारे भगवान म्हटले, तव हसोन श्वान बोले नामया तुझं कैसे कळले, एरो म्हणे खेचरे उपदेशले सर्वाभूती विठ्ठल. विसोबा खेचराने मला हे ज्ञान दिलं, बोध दिला. सर्व प्राणी मात्रात परमात्मा भरलेला आहे ही जाणीव त्या बोधामुळे आली. विसोबा खेचराने आली, सर्व सत्ता आली आता नामयाचा खेचर दाता. तर याप्रमाणे सावता महाराज हे परीक्षक साक्षीदार म्हणून सर्व भूतात परमात्मा भाव त्यांचा जागृत होता. म्हणून सावता महाराजांची ही भक्ती देवाला किती आवडणारी, त्यांच्याविषयीचा किती प्रेमभाव. एकदा नामदेवरायांना आपल्या याचा खूप अभिमान झाला, आपल्या भक्तीचा. मी देवाचा लाडका आहे, देव मला जवळ करतो, माझ्याजवळ देव येतो. तर तो अभिमान देव सर्व सहन करतो, अभिमान सहन करत नाही. तेव्हा तो अभिमान देवाने कसा घालवला आणि सावता महाराजांच्या निदर्शनातून संबंधातून कसा घालवला आहे, एक तो 10 मिनिटाचा भाग आपण पाहूया आणि सेवेला विराम दिवस. तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भगवंताचं भजन करा. विठोबा जय जय विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा नामदेवरायांना झालेला अभिमान की सर्वात मी लाडका आहे, देवाचा लाडका आहे, असा अभिमान झालेला देवाला सहन होत नाही. देवाने तो अभिमान घालवण्याकरता सावता महाराजांकडं जावं, म्हणजे याचा अभिमान जाईल. या पद्धतीने देव नामदेवरायांना म्हणतायत, ज्ञानोबरायांना म्हणतायत, दोघे आहेत तिथे, तुम्ही दोघांनी चला आपण बाहेर फिरायला जाऊ. 2 वेगवेगळे भाग आहेत. कुर्मदासाच्या भेटीचा एक भाग सांगितला जातो. कुर्मदास लवळला आले, पैठणहून ते हातपाय नव्हते त्यांना, खरकटत असे ते सरकत 4 महिन्यात पैठणहून तिथे आले. कुर्डवाडीच्या पुढे एक लवळ नावाचं गाव आहे, स्टेशन आहे कुर्डवाडी, पंढरपूर रस्ते होते रेल्वे मार्गावरचे. आणि तिथे आले आणि कार्तिकी एकादशीजवळ आले. ते अतिशय तळमळत होते. मी काय पोचू शकत नाही, मला कधी भेट देईल. तर काही वारकरी चालले होते, वारकरींनी सांगितलं देवाला सांगा की मला आता भेट द्यायला या. त्या वारकऱ्यांनी देवाला सांगितलं, देवाने ठरवलं जाऊ कुर्मदासाला भेटायला. तेव्हा देव निघालेले आहेत, त्या निमित्ताने येता येता आरणवून जाऊ. या दोघांना बरोबर घेतं. याच्यातून नामदेवरायांचा गर्व घालवायचा म्हणून नामदेवरायांना ज्ञानोबरायांना बरोबर घेतले. चाललेले आहेत म्हणे आपण आता एक करू, म्हणे चालता चालता लपालपीचा खेळ करू. मी जातो, मी लपतो, तुम्ही मला शोधून काढा. या प्रकारे मला सापडा. सांगितलंय, भगवान पुढे पुढे जात आहेत, पळतायत, इकडे जा तिकडे जा. नामदेवराय पाठीमागून जात आहेत, ज्ञानोबारा एक बाजूने येत आहेत, चाललेले आहेत. देव पुढे पुढे जायचे आणि फुलं टाकायचे खाली की इकडून गेला असेल, हाच हार होता गळ्यात देवाच्या, तीच फुलं गळलेली, हा इकडंच गेला असेल. अशा प्रकारे नामदेवराय शोधत यायचे. तर आरणजवळ आल्यानंतर देवाला वाटू लागलं की सावता महाराजांचा महिमा उजेडात यायला पाहिजे.
यांना कळला पाहिजे नामदेवचा अभिमान त्याशिवाय जाणार नाही. म्हणून देव आले फुलं टाकतायत त्याप्रमाणे माग घेत घेत त्या मागावर नामदेवराय येत आहेत. पण अरणला आल्यानंतर पुढे माग काय लागे ना. नामदेवराय इकडे पहा तिकडे पहा कुठंच सापडत नाही. ज्ञानोबाराय आपल्या याच्यात आहे. देव कुठे बाहेर आहे. देव कधी आपल्याला भेटू शकतो. देव आपल्यापासून वेगळा नाहीच आहे, अलग नाहीच आहे. नामदेवाला फिरू द्या. नामदेवराय पाहतायत शोधतायत, भगवान काय सापडत नाही. शिरले उसातून पलीकडे गेले. सावता महाराज खुरपत होते. देव धावत आले, म्हणतात सावता सावता. काय माझ्या पाठीमागे 2 चोर लागलेले आहेत. चोर, त्या चोरांची मला भीती वाटते आहे. तर मला तू लपायला जागा दे, मला तू लपव. म्हणजे तुला कुठे लपवायचं देवा. तू कुठे नाही, कशात नाही, तू सर्वत्र भरलेला आहे. तुला लपण्याकरता काय, कसं लपवता येईल तुला. देव म्हणतात कसंही लपवा, पण लपवा. ते चोर माझ्या पाठीमागे लागलेले आहेत, तुम्ही लपवा. आता लपवायचं कुठं, ठेवायचं कुठं. सावता महाराज म्हणतायत लपण्याकरता एक जागा आहे, तिथे तू राहशील का. तीच जागा तुझ्याकरता अनेकांनी निवडलेली आहे. अनेकांनी त्या जागेत तुला ठेवलेलं आहे, साठवलेलं आहे. तेव्हा तुला मी ठेवतो, चालेल का. म्हणे कुठं, माझ्या हृदयात राहा. चोर लागलेत ना, माझ्या हृदयात राहा. म्हणजे तुला ते पाहू शकणार नाही, कळणार नाही. म्हणून सावता महाराजांनी खुरप्याने आपली छाती विदीर्ण केलेली आहे आणि देवाला तिथे लपवलेलं आहे. आणि पुन्हा वरची स्थिती झाकली गेलेली आहे. देव सावता महाराजांनी साठवला. त्याला राहण्याकरता तेच ठिकाण आवडतं, म्हणून भगवंताने त्याला मान्यता दिली. अनेकांच्या हृदयातच तो राहिलेला आहे. हनुमंतरायाच्या हृदयात राहिला, राधेच्या हृदयात तो राहिला. राधेला देखील त्याला आपल्या हृदयातच ठेवलेला आहे. एके दिवसाची गंमत आहे. देव जे रडायला लागले ना, काही केलं रडायचं थांबेनात. काहीच, रडते माझे बाळ तान्हे समजाविता राहीना. ते काही राहीनाच. मग राहत नाही तर काय करावं. तर वेगवेगळ्या पद्धतीने समजवते. नाना परी समजाविते परीन राहे श्रीहरी. नाना प्रकाराने समजवलं, परंतु काय भगवान रडायचे राहीना. मग काय करावं, मुलांना खायला दिलं का मग थांबतात. कॅडबरी देते, काय देते. तर तिथे दहीभात भगवंताला आवडणारा भगवान यशोदा मैयाने दहीभात कालवून दिला तरी राहीना खाईना. कडेवर घेतलं, मुलांना फिरवलं, कडेवर घेतलं का फिरलं की मग रडायचे थांबतात. यशोदेने कडेवरही घेतलं, कडेवरी घेऊन या फिरले मी दारोदारी तरी राहीना. शेवटी जाता जाता राधा समोरून येत होती. राधेला पाहिल्यावर भगवान रडायचे थांबले. थांबल्याबरोबर यशोदा म्हणते, राधे खूप प्रयोग केले पण हा रडायचं काय राहीना, पण तुला पाहिल्यावर मग मात्र थांबलेला आहे रडायचा. तर आता एक कर, तू घेऊन जायला. राधे 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 गे श्याम सुंदरा. राधे गे श्याम सुंदरा. राधे गे श्याम सुंदरा. राधे 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 गे श्याम सुंदरा. राधे गे श्याम सुंदरा. राधे राधे गे श्याम सुंदरा. राधे 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 घेई श्याम सुंदरा.
श्यामसुंदराला तू घे. या प्रकारे म्हटल्यानंतर राधेने त्याला घेतलं आणि ती आपल्या घरी घेऊन गेली आणि त्याला कुठं बसवलं, कुठं त्याला झोपवलं. राधा घेऊनी हरीला त्वरे जात मंदिरी, हृदय मंचकी पौडविला श्रीहरी. हृदय मंचकी पौडविला. त्याला हृदय हे आवडतं म्हणून तो तिथे राहतो. राधेच्या हृदयात राहिला, गोपींच्या हृदयात राहिला. हृदय मंदिरी ठेवून तू ते जाऊ मथुरा पंथी. आम्ही बहुजनी तू एकला, शारंग पाणी दिससी येथे. हृदय मंदिरी ठेवून तू ते जाऊ मथुरा पंथी. हृदय मंदिरात गवळींनी ठेवलं, गोपींनी ठेवलं, राधेने ठेवलं, हनुमंतरायाने ठेवलं. सर्वांना ती हृदय ही जागा आवडते. म्हणून हा सावता महाराज म्हणाले, तुला ती जागा आवडते तर तुला मी तिथे ठेवतो. आपलं हृदय विदीर्ण केलं, खुरप्याने कापलेलं आहे, भगवंत आत घातलेले आहेत, पुन्हा हे करून घेतलेलं आहे. आणि सावता महाराज आपलं काम करतायत. नामदेवराय पाहत पाहत आले, काही इथूनच माग लागत नाही, इकडं कुठं गेले असते, इकडं जाऊन तर पाहू काय, म्हणून शिरले. पाहताय तर तिथे सावता महाराज दिसते. सावता महाराज म्हणतायत, कोण आहे? म्हणे मी नामदेव आहे. नामदेव? वा वा, अरे नामदेवा कशी काय आठवण झाली आज माझी, कसं काय इकडे आला? आणि मी नाही आलो, इकडे देवाने आणले मला. आणि तो कुठे गेलाय लपलाय काय कळत नाही, त्याला मी शोधतो आहे, त्याला मी शोधतो आहे. म्हणे कुठे गेला काय? म्हणे का त्याने माझ्या बाबतीत असं केलं? म्हणे अरे नामदेव, तुझी तर भक्ती विशेष आहे, तुझ्या भक्तीला तर तो भुललेला आहे, तुझ्यावर तो खूप तो प्रेम करतो आहे, मग तुला सोडलं कसं काय? काय झालं काय कळत नाही, माझ्यात काय दोष दिसून आला त्याला, आणि का म्हणून मला तो सोडून कुठे गेलाय काय कळत नाही. तर मग याचा अर्थ असा, माझ्या भक्तीत काही दोष आहे का, माझ्या भक्तीत काही अभिमान शिरला का, अहंकार शिरला का, काय झालं म्हणून देवाला वाटलं आणि देव मला सोडून आलेला आहे. तर या प्रकारे तो कुठे राहिला असेल, कोणतं स्थान त्याला आवडतंय, कोणी त्याला जवळ केलं असेल, मला त्याने सोडलं आणि कोणाजवळ तो केला, याचा अर्थ असा माझ्यात काहीतरी कमतरता आहे आणि त्याच्यात काहीतरी विशेषता आहे. म्हणून कुठे कोणाकडे गेलाय कोणास ठाऊक. तुम्हाला काय माहीत असेल तर सावता महाराज सांगा, सांगा ना, द्या ना तो मला भेटून. नाही तर तो जर भेटला नाही तर मी आता इथे प्राणत्याग करेल, पण पंढरपूरला जाणार नाही, परत जाणार नाही. तो का भेटत नाही मला, या प्रकारे ठाण मांडून नामदेवराय ज्या वेळेला बसले, सावता महाराजांना आतून देव धक्के द्यायला लागले. नामदेवरायांची तळमळ पाहिल्यानंतर देवालाच तळमळ निर्माण झाली पुन्हा, की मी कधी पाहिल. सावता महाराज नामदेवाला म्हणतात, अरे नामदेवा, अरे तो सर्व ठिकाणी आहे, तो नाही अशी कोठी जागा शिल्लक नाही आहे, सर्वत्र तो कोंदून कोंदून भरलेला आहे. हा म्हणे ते तुमचं तत्वज्ञान राहू द्या, तो मला भेटवा, त्याची मला प्राप्ती करून द्या. का तुम्हाला सोडून आलेला आहे? नामदेवा, किती रे तुझी तळमळ, मी प्राणत्याग करेल पण इथून जाणार नाही. नामदेवरायांना उठवलेले सावता महाराजांनी आणि समजूत घालतायत. नामदेवराय रडतायत, सावता महाराज डोळे पुसतायत. किती रे नामा तुझं प्रेम, भगवान तुला किती सारखा पाहत असतो, तुझ्याबरोबर सर्व नांदत असतो. उठवलं, गळ्याला लावलं, छातीला आलिंगन दिलं, तर आतून पितांबराचा सोगा दिसला. तेव्हा नामदेवराय म्हणतात, देवा इथं लपलाय का काय तुझ्याजवळ? इथं तो सोगा असा धरला आणि ओढून काढला. त्यावेळेला तिथून भगवान बाहेर आले आणि नामदेवरायांना दर्शन दिलेलं आहे. सावता महाराज, धन्य आहात तुम्ही की तुम्ही या प्रकारे भगवंताला आपल्या हृदयात स्थान दिलं. ते तुम्हाला देवाला स्थान हे आवडतं. खरंच तुमचं असं किती हृदय शुद्ध आहे.
साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. या प्रकारे सावता महाराजांनी त्याला हृदयात साठवलं. नामदेवरायांना आपल्या भक्तीचा अहंकार झालेला होता, तो देवाने घालवण्याकरता सावता महाराजांची निवड केली आणि सावता महाराजांचं जीवन दाखवून नामदेवरायांचा गर्व परिहार केलेला आहे. अशा सावता महाराजांच्या या कृषीकर्मामध्ये देवाने साथ दिली. ते खुरपू लागले, सर्व काम करू लागलेले आहेत. देवाला भक्ताविना राहवत नाही. भक्ताशिवाय भक्ताहुनी देवा आवडते, काही त्रिभुवनी नाही आन तुझे. तर या प्रकारे सावता महाराजांच्या घरी शेती खुरपण्याचं काम देवाने केलं. प्रत्येक भक्ताच्या घरी जाऊन भगवंताने आपली सेवा केलेली आहे. तर या प्रकारे आणखी कोणत्या भक्ताच्या घरी देवाने काय केलं, तुकोबराय आम्हाला सांगणं का? तुकोबराय म्हणतात मी यादीच देतो. आता आपले 6 भक्त झालेले आहेत, अजून पुढचे 17 भक्त राहिलेले आहेत. आपल्याला त्यांचा विचार करायचा आहे. पुढे आणखी नरहरी महाराजांच्या घरी भगवान कसे गेले, तिथे काय केलं, चोखोबरायांच्या घरी भगवान गेले काय केलं, हे तुकोबराय म्हणतात मी तुम्हाला पुढच्या चरणामध्ये सांगणार आहे. या दोन्ही संतांचा विचार तर आपण उदयुक्त पाहूया. आज इथेच आपण सेवेला विराम देऊ. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. सावता महाराजांची अशी विशेष भक्ती होती. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी जी पालखी पांडुरंगाची निघत असते, त्या पालखीच्या पुढे पहिला मान सावता महाराजांचा आहे. तेव्हा सावता महाराजांची ही पांडुरंगाची भक्ती किती निष्ठेची होती आणि कशी देवाला आवडणारी होती. आज तागायत तो मान सावता महाराजांच्या घराण्याला तिथे आहे. आणि भगवंताची पालखी आरणला येत असते, पांडुरंगाची पालखी आरणला येत असते. अशा प्रकारचं सावता महाराजांचं पांडुरंगाविषयीचं भक्तीचं स्वरूप होतं. भगवान तिकडे आले, एवढ्यावरून काही लोक सावता महाराज वारीला जात नव्हते, त्यांनी आपली शेतीच करत राहिली, त्याच्यातच भगवान समजले. वारीला जात नव्हते, त्यांच्याकरता देव आरणला आला असं म्हणतात. परंतु नाही, सावता महाराज हे निष्ठेने वारी करत होते. वारी त्यांनी चुकवलेली नाही आहे. त्यांची वारी कशी घडत होती तर 12 विभागाने, 12 पुराव्याने. ते मी पोपट महाराजांनी जे सावता महाराजांचं चरित्र माझ्याकडे लिहायला दिलं होतं, तर त्या चरित्रामध्ये ते 12 मुद्दे मी लिहिलेले आहेत की त्या 12 पुराव्यानुसार सावता महाराज पंढरपूरची वारी कशी करत होते हे सिद्ध केलेलं आहे. तर या प्रकारे सावता महाराजांनी वारी कधी चुकवली नाही. शेवटच्या कालामध्ये भगवंत त्यांना दर्शन देण्याकरता आलेले आहेत, म्हणून तेवढ्यावरून ते वारीला जात नव्हते असं म्हणणं चुकीचं आहे. तर अशी सावता महाराजांची निष्ठा होती. त्यांनी ती साधना केली, त्यात त्यांनी भगवत दर्शन त्यांना झालेलं आहे. आणि त्यातून आपण हा बोध घेऊन आपणही आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म करत करत भगवंताची भक्ती करावी. आणि अनेक भक्तांच्या घरी भगवान आलेले आहेत, त्यांना आनंद दिलेला आहे. आपल्याही जीवनात एखादा दिवस उजाडावा, भगवंताने आपल्याला दर्शन द्यावं, हीच भावना व्यक्त करून सेवेला विराम देतो.